आज आपण शिकणार आहोत मराठी मूळाक्षरांमधले स्वर। पहिला स्वर आहे अ। नंतरचा आहे आ। नंतर आहे ई। हा असतो ह्रस्व ई, त्याचा उच्चार पटकन होतो। हा आहे ई। हा असतो दीर्घ ई, याचा उच्चार दीर्घ होतो। नंतर असतो ऊ। हा असतो ह्रस्व ऊ, याचा उच्चार पटकन होतो। त्याच्यानंतर असतो दीर्घ ऊ, याचा उच्चार दीर्घ होतो। नंतर असतो रू। नंतर असतो ए। ऐ। ओ। औ। हे असतात मूळ स्वर। त्याच्यानंतर आणि आहा। आणि आहाला म्हणतात स्वरादी। आणि आहाला म्हणतात स्वरादी। वरती असतो अनुस्वार आणि आहाला असतो विसर्ग, म्हणून या दोन्हीला म्हणतात स्वरादी। त्याच्यानंतर अजून दोन आधुनिक स्वर आलेले आहेत, ॲ आणि ऑ। हे दोन्ही स्वर इंग्रजी शब्द बोलण्यासाठी वापरले जातात। म्हणून स्वर अ, आ, ई, उ, ऋ, ए, ऐ, ओ, औ, आहा, ॲ, ऑ।